तीर्थक्षेत्र खप्ती महाराज या ठिकाणी तुम्ही एक आदित्य अंगा यांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं भक्तांसाठी भक्त निवास तयार केलेला आहे. काय सांगाल मॅडम? प्रथम तुमचं नाव सांगा आमच्या दर्शकांना. माझं नाव हिरल माळवे म्हणून आहे. मी आदित्यनगर मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ॲज सहाय्यक प्रबंध संचालक म्हणून गेल्या 13 वर्षापासून काम करते आहे. इथे पहिले काहीच नव्हतं. भक्तांना राहायसाठी पण जागा नाही राहायची, तर त्यांच्या सोयीसाठी आम्ही हा भक्तनिवास तयार केलेला आहे. इथे हा संत निवास पण म्हटल्या जाईल, कारण की इथे आपण तशा रूम उपलब्ध करून दिलेल्या आहे सगळ्यांना, की जेणेकरून भक्त पण राहतील आणि संत पण कधी आले तिथे मी खूप आधीपासून इथे येते, त्याच्यामुळे मला माहिती इथे खूप विदर्भात भरपूर ठिकाणाहून संत पण येतात, म्हणून हा संत आणि भक्तनिवास असं म्हटलं जाईल. आणि याद्वारे अजून हा परिसर अजून वाढवत आहोत आपण. बाबांसाठी खप्ती बाबांची कीर्ती आम्ही खूप वर्षापासून जाणतो आहे. जसं माझी आई 8वीपासून इथची भक्त आहे खप्ती महाराजांची, म्हणून त्यांचे चमत्कार आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच दृष्टीने हा आम्ही उपक्रम घेतला होता आदित्यनगामार्फत, की जेणेकरून भक्तांना एक चांगलं सुखसोयीचं राहायसाठी ठिकाण मिळेल म्हणून. एकंदरीत मॅडम तुम्ही केव्हापासून या वाघापूर क्षेत्रामध्ये येत आहे? मी तर खूप लहानपणापासून येते आहे. जसं मी म्हणेल, जर माझं वय 39 आहे, म्हणजे 39 वर्ष झालेलं आहे, तर मी तेवढ्या वर्षापासून इथे आलेली आहे, कारण की माझी आईच तिच्या वर्ग 8वी असतानापासून येते आहे इथे. एकंदरीत भक्तांसाठी किती इथं भक्त निवास तयार केलेले आहे? एकंदरीत इथे सर तसं पाहिलं तर इथे 200 लोकांची सोय करता येईल, त्या हिशोबाने इथे भक्तनिवास आहे. हा एक आहे भक्तनिवास. तसंच याच्या साईडला पण एक भक्तनिवास आपण तयार केलेला आहे इथे. तर या माध्यमातून लोकांना चांगली सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, कारण की महाशिवरात्रीला बघता तुम्ही इथे लाखोने लोक येतात, तर त्यांची कुठेतरी गैरसोय नाही व्हायला पाहिजे, म्हणून हे भक्तनिवास तयार केलेले आहे. एकंदरीत किती रूम तयार झालेले आहे मॅडम? जसं तुम्ही या परिसरात बघत असाल तर इथे तशा 14 रूम आहे आणि 6 मोठे हॉल आहे, की जेणेकरून मॅक्झिमम लोक इथे त्यांना राहता येईल. तसंच बाजूला पण एक भक्तनिवास झालेला आहे. तिथे पण साधारणतः 1000पर्यंत 2000पर्यंत लोक पब्लिक राहू शकतात. तसंच मंदिरात पण इतका चांगला परिसर आहे, तिथे पण लोक थांबतात. त्याच्यामुळे आम्ही अजून वाढवत आहे, की जेणेकरून लोक अजून येतील आणि राहतील व्यवस्थितपणे. तसंच बाजूला पण काम सुरू आहे, तिथे पण खर्च लागतो आहे. तिथे पण तुम्ही बघत असाल, आता रस्त्याचं पण काम झालेलं आहे. इथे सिमेंटचे रोड पण तयार झालं, पहिले तर ते पण नव्हतं. सिमेंटचे रोड वगैरे हे तुमच्या मार्फत झाले का? नाही, ते काही गव्हर्नमेंटकडनं पण आपल्याला निधी मिळालेला आहे, त्याच्या मार्फत पण त्यांनी पण आपल्याला सोय करून दिलेली आहे. जसं अ वर्गात येत आहे हे तीर्थक्षेत्र, तर त्या याने इथे 6 कोटी रुपयाचं आपल्याला करून दिलेलं आहे त्यांनी उपलब्ध फंड, की हा आपण परिसर पूर्ण डेव्हलप करायला पाहिजे म्हणून. पावली